खामगाव तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार, विकास कामातील अनियमितता आणि प्रशासनातील पारदर्शकतेच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू करण्यात आलं आहे। खामगाव तालुक्यातील गवंढाळा ग्रामपंचायतीतील आर्थिक गैरव्यवहार आणि विकास कामातील अनियमितता आणि प्रशासनातील पारदर्शकतेच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे। जनतेचा पैसा जनतेसाठी, हिशोब द्यावाच लागेल अशी ठाम भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली। उपोषणकर्त्यांनी केलेल्या आरोपानुसार ग्रामपंचायतीतील सर्व विकास कामं, आर्थिक व्यवहार आणि खर्चाची उच्चस्तरीय आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे। तर माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत मागवलेली माहिती वेळेत न देणाऱ्या संबंधित अधिकारी आणि प्रथम अपील प्राधिकाऱ्यांवर नियमानुसार कठोर कारवाई व्हावी अशी ही मागणी करण्यात येत आहे। तर जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत बेमुदत आमरण उपोषण सुरूच राहील असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। सदर आमची ग्रामपंचायत गवंढाळा तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा। आमच्या गावामध्ये बऱ्याचशा गोष्टीवर आम्हाला शंका होती। त्या शंकेसाठी आम्ही चौकशीची माहितीचा अधिकार मागितला पहिले, त्यानंतरही आम्हाला कोणतीही माहिती मिळाली नाही। त्यानंतर आम्ही प्रथम अपील अधिकारी यांना प्रथम अपील केली, त्यावरही काही आम्हाला उत्तर मिळालं नाही। त्यानंतर आम्ही चौकशी टाकली, त्या चौकशीवर अद्यापही कोणते अधिकारी किंवा काही त्यांनी चौकशी केली नाही, काही माहिती मिळाली नाही। त्यानंतर आम्ही BDO साहेबांना वारंवार विनंती करूनही त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तर दिली। त्यानंतर आम्ही आज काल 29/7 या तारखेला आम्ही लोकशाही मार्गाने उपोषण हा मार्ग स्वीकारलेला आहे। जोपर्यंत आम्हाला दोषी व्यक्ती, संबंधित अधिकारी व त्यांच्यावर योग्य ते गुन्हे दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही आमचा जो उपोषणाचा मार्ग आहे तो मागे घेणार नाही। ग्रामपंचायत गवंढाळा या चौकशीसाठी झालेल्या भ्रष्टाचारावर चौकशीसाठी आम्ही संबंधित अधिकारी BDO साहेब यांच्याकडे वारंवार तक्रार केलेली आहे, तरी आजपर्यंत आम्हाला कोणत्याही प्रकारची माहिती मिळालेली नाही। आम्ही BDO साहेबांना वारंवार भेटलो, त्यांनी आम्हाला उडवाउडीची उत्तर दिले। त्यानंतर आम्ही गेले 29/7/2026 पासून आजपर्यंत आम्ही उपोषणाला बसलेलो आहे। जोपर्यंत आम्हाला संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही आमचे उपोषण सोडणार नाही।